नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. वर्तुळ पाकळीचा एरिया आणि कंसाची लांबी या संदर्भात आहे. आकृती दिलेली आहे. आकृतीत एरिया ऑफ पीएबीसी अशा पद्धतीने लिहिलंय. म्हणजे काय की ह्या वर्तुळ पाकळीचा म्हणजे ह्या सेक्टरचा आपल्याला एरिया दिलेला आहे. तो किती दिलाय तर तो 154 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर त्रिज्या म्हणजे रेडियस दिली आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे ही रेडियस आहे ती 14 सेंटीमीटर आहे. तर अँगल एपीसी म्हणजे हा थीटा आपल्याला काढायचा आहे. आणि कंस एबीसी ची लांबी किती म्हणजे कंस एबीसी म्हणजे हा ही आर्क आहे, हा कंस आहे, त्याची काय काढायची लांबी काढायची. तर सगळ्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. फक्त ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या घालूया आणि काढूया. तर पहिलं काय काय दिलं ते आधी लिहून घेऊया. एरिया ऑफ पीएबीसी म्हणजे या काय झाला वर्तुळ पाकळी झाली. तिचा एरिया दिलाय 154. त्याच्यानंतर रेडियस म्हणजे आर बरोबर दिले 14 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ पीएबीसी म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ त्या सेक्टरचा एरिया त्याचा फॉर्म्युला काय आहे तर तो लिहून घेऊया आधी. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ कारण आपल्याला काय काढायचंय हा थीटा काढायचा म्हणजे हा अँगल काढायचा आणि एरिया दिलाय म्हणजे क्षेत्रफळ दिलंय. म्हणजे थीटाच्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय करावा लागेल. ते काय आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. त्यापैकी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ एरिया ऑफ पीएबीसी दिलंय ते आहे 154. म्हणजे डावीकडे 154 इज इक्वल टू थीटा म्हणजे हा अँगल काढायचा आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय दिला असेल तर 3.14 घ्यायचा नाही तर मग शक्यतो 22/7 कॅल्क्युलेशनला बरं पडतं. 22/7 आर स्क्वेअर. आर किती आहे 14 इंटू 14. एक भाग इथे दवडला तरी चालेल. 7 एके 7 7 दुणे 14. आता हे सगळं आपण इकडे आणूया कारण थीटाची व्हॅल्यू काढायची म्हणून 154 इंटू हे 360 इकडे येतील मल्टिप्लिकेशन मध्ये 360 अपॉन हे 22 इंटू हे 2 इंटू हे 14 इज इक्वल टू काय मिळणार आहे थीटा. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं की थीटा मिळेल आणि तोच थीटा म्हणजे अँगल एपीसी हा आपल्याला इथे विचारलेला होता तो मिळेल. तर काय काय कॅल्क्युलेशन 22 एके 22 22 7 54 22 एके 22 22 7 54 असेल. 7 एके 7 7 दुणे 14. पुन्हा इथे 4 आहे म्हणजे 9चा भाग जाईल म्हणजे किंवा आधी 18 180 करा आणि मग 90 करा. पुन्हा 90चा म्हणजे सगळे भाग गेले फक्त काय राहिले न्यूमरेटर मध्ये 90 राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला मिळालं थीटा बरोबर 90 डिग्री. पण थीटा म्हणजे काय अँगल एपीसी हा अँगल आहे तो आपल्याला मिळाला म्हणून अँगल एपीसी बरोबर 90 डिग्री. पहिल्या उदाहरणाचा आपण आन्सर काढलेला अँगल एपीसी बरोबर 90 डिग्री. पुढे काय विचारलंय कंस एबीसी ची लांबी किती. कंस एबीसी ची लांबी आता थीटा आपल्याला मिळालेला आहे तो थीटा वापरून आपण या कंसाची लांबी काढू शकतो. कारण कंस कुठला विचारलाय हा एबीसी हा आणि तो कुठल्या वर्तुळ पाकळीचा कंस आहे तर पीएबीसी. त्या पीएबीसी चा हा थीटा आपल्याला आता कळलाय 90 अंश. त्यामुळे तो वापरून आपण ह्याची लेंथ वापरू शकतो. फॉर्म्युला लिहूया. कंस एबीसी म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आर दिलेला आहे थीटा आत्ताच आपण काढलाय तो वापरून आपण लांबी काढायची इज इक्वल टू 90 अपॉन 360 इंटू 2 इंटू पाय 22/7 इंटू आर 14. आता सगळे भाग दगडायचे फक्त काय काही 90 एके 90 90 चौक 9 चौक 36 ना 90 चौक 360. नंतर 2 एके 2 गुणे 4 आणि 2 7 कुठून एक उद्या भाग दौडा फक्त 7 एके 7 सगळे भाग गेले फक्त काय उरलं 22. बाकी सगळे भाग गेलेत फक्त 22 उरलेले आहे आणि 22 काय असणार आहे कंस एबीसी ची लांबी. मी शेवटी इथे लिहायचं म्हणून कंस एबीसी ची लांबी बरोबर 22 cm असेल. काढ.